स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसतिनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गेल्या काही दिवसांपासून मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका महिलेचे गळ्यातील बोरमाळ हरवल्याची घटना घडली होती। या प्रकरणी संबंधित महिलेने सर्वत्र शोध घेऊनही बोरमाळ आढळून आला नाही। मात्र हे बोरमाळ सापडले असून या महिलेला ती ओळख पटवून परतही करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सलगरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेल्या एक्स-रे कॅम्पमध्ये या आल्या होत्या। यावेळी सुशीला गोविंद माळी यांचे बोरमाळ त्यांनी एक्स-रे काढतेवेळी काढून ठेवले होते। मात्र एक्स-रे काढून झाल्यानंतरही ती बोरमाळ तशीच तेथे विसरून गेल्या। यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर सर्वत्र शोध घेतला, मात्र ही बोरमाळ आढळून आली नाही। माळी निघून गेल्यानंतर या उपकेंद्रामध्ये आशा स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या अंजना कुंभार यांना ही बोरमाळ कामादरम्यान आढळून आली। यावेळी त्यांनी संबंधित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व यानंतर ग्रामपंचायत सलगरे येथे संबंधित महिलेला बोलावून बोरमाळची ओळख पटवून ही बोरमाळ परत दिली। या प्रामाणिकपणाबद्दल कुंभार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या घटनेबाबत तात्परता दाखवून संबंधित महिलेचा शोध घेऊन ही बोरमाळ परत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलगरे गावच्या सरपंच जयश्री पाटील यांनी ग्रामपंचायतमध्ये त्यांचा सन्मान केला। या प्रसंगी यावेळी सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच रुपाली हारगे तसेच माजी सरपंच तानाजीराव पाटील, अरुण कांबळे, रमेश चाळके, रमेश खरात, सुरेश कोष्टी, तंटामुक्तीचे अध्यक्ष अजितराव गुरुजी, आरोग्य सेवक महादेव पाटील, सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी इत्यादी उपस्थित होते।